नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SPML इन्फ्राबद्दल. तर मित्रांनो, SPML इन्फ्रा शेअर जंप आफ्टर कंपनी विन्स ₹385 कोटी वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SPML इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला 385 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज फ्लॅगशिप जल जीवन मिशन आणि राजस्थानमधल्या अजमेरमध्ये केकरी सर्व्हर सेक्टर पॅकेज 3 साठी वॉटर प्रोडक्शन आणि सप्लाय सिस्टीमच्या डेव्हलपमेंटसाठी हा प्रोजेक्ट SPML इन्फ्रा लिमिटेडला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज SPML इन्फ्रा ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया इन्व्हिरो इन्फ्राबद्दल. तर मित्रांनो, इन्व्हिरो इन्फ्रा शेअर जंप आफ्टर कंपनी बॅक्स ₹400 कोटी ZLD ऑर्डर फ्रॉम MIDC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्व्हिरो इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून 400 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरच्या थ्रू इन्व्हिरो इन्फ्रा लिमिटेड या कंपनीची झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे ZLD कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट सेगमेंटमध्ये एंट्री झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज इन्व्हिरो इन्फ्रा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयचर मोटर्स सबसिडरी VE कमर्शियल व्हेकल्स रिसीव ₹168 कोटी GST डिमांड नोटीस. तर मित्रांनो, आयचर मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी VE कमर्शियल व्हेकल्सला 168 कोटी रुपयांचा GST डिमांड नोटीस रिसीव म्हणजे मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा एक आयचर मोटर्स लिमिटेडसाठी नेगेटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ Q1 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 28% ऑन इयर्स, EBITDA जम्प्स 30%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेड या कंपनीने काल मार्केट बंद झाल्यानंतर आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 15.3% वाढून आला आहे 274 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 237.6 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये आला आहे 93.9 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 27.9%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, एका वर्षाआधी आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 73.4 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर हिट विथ ₹2.4 lakh पेनल्टी बाय UP गव्हर्नमेंट ओव्हर टॅक्स डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सीज. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला UP गव्हर्नमेंटच्या डेप्युटी कमिशन्स ऑफिसकडून 2.4 रुपयांची पेनल्टी लागली आहे. कशासाठी? ओव्हर टॅक्स डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सीज. तर मित्रांनो, हा 2.4 लाख रुपये हा टाटा पॉवर
कंपनी लिमिटेडसाठी काही मोठा अमाऊंट नाही. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स डिफेन्सबद्दल. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ही कंपनी अनिल अंबानीजीची कंपनी आहे. तर मित्रांनो, रिलायन्स डिफेन्स प्लान्स ₹10,000 कोटी एरोस्पेस पुश आईज 2028 जेट लॉन्च. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स डिफेन्स पुढल्या 10 वर्षामध्ये एरोस्पेसमध्ये 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? तर याचा उद्देश आहे इंडियाचा फर्स्ट कमर्शियल एअरक्राफ्ट 2028 पर्यंत बिल्ड करण्याचा आणि फाल्कन जेट असेंब्ली एक्सपांड म्हणजे वाढवण्याचा. नागपूरमध्ये कोणासोबत मिळून? डेसॉल्ट सोबत पार्टनरशिप मध्ये मिळून हा प्लान रिलायन्स डिफेन्स वाढवणार आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे रिलायन्स डिफेन्स, ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी नाही. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा एलेक्सी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा एलेक्सी साइन्स MOU विथ सिनॉप्सिस टू बूस्ट सॉफ्टवेअर डिफाईन व्हेकल डेव्हलपमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस मध्ये ग्लोबल लीडर असलेली कंपनी टाटा एलेक्सी लिमिटेडने सिलिकॉन टू सिस्टम्स डिझाईन सोल्युशन्समध्ये लीडर असलेली कंपनी सिनॉप्सिस सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? टू डेलिव्हर नेक्स्ट जनरेशन ऑटोमोटिव्ह व्हर्च्युअलायझेशन सोल्युशन्स. आणि मित्रांनो, हा एक टाटा एलेक्सी लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. कारण मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट टाटा एलेक्सी लिमिटेडच्या बिझनेसवर पडणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी Q1 फायनान्शियल इयर 2026 अपडेट. ऑपरेशनल कॅपॅसिटी सर्जेस 45% year on year basis to 15.8 gigawatt. एनर्जी सेल्स अप 42%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा ऑपरेशनल कॅपॅसिटी फर्स्ट क्वार्टरमध्ये पोहोचली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 45%ने ग्रो होऊन 15,816 मेगावॅट पर्यंत. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीनफील्ड ॲडिशन केली आहे ओव्हर द पास्ट इयर 4,882 मेगावॅटची. आणि फक्त फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये ग्रीनफील्ड ॲडिशन केली आहे 1,600 मेगावॅटची. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची एनर्जी सेल्समध्ये ग्रोथ झाली आहे इयर ऑन इयर बेसिसवर 42%ने, आणि ती आली आहे Q1 मध्ये 10,479 मिलियन युनिट्स. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.